हाय गाईज, कसे आहात? एकदम मस्त. चला तर माझा हा नवीन चॅनल आहे, त्याच्यावरती मी स्वतःला टार्गेट दिलंय, चॅलेंज दिलंय की आपण जर प्रयत्न केला, आपण जर ध्यास धरला तर आपल्याला जी स्किल येत नाही त्याच्यात नक्कीच आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तर आजचा जो आहे इंग्लिश शिकण्याचा दिवस, तो 4 नंबरचा आहे. आज 4था दिवस आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत? खूप रोज आपण ऐकतो त्या गोष्टी, पण त्या गोष्टी आपण बोलत नाहीये. म्हणजेच काय, की आपण ज्यावेळेस सांगतो ना की मी जेवले, मी जेवते, मी झोपते, हे जे शब्द आहेत ना, ती गोष्ट म्हणजे आपण करतोय. पण आज जे बोलणार आहोत ते म्हणजे कंटिन्यू, म्हणजे चालू क्रिया. आता मी बोलत आहे, आय एम टॉकिंग. म्हणजे काय, की ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब एम, आर आणि इज येतं, तर त्याच्या बरोबर डेफिनेटली आय एन जी येणार. प्लीज ही ट्रिक प्लीज लक्षात ठेवा. ज्यावेळेस वर्ब येतं ना, त्याच्याबरोबर ती आय एन जी येणार. ही छोटीशी ट्रिक आहे. मला सुद्धा थोडं कन्फ्यूज अगोदर खूप सारं व्हायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं, मला व्यवस्थित सेंटेन्स बनवायला येतच नव्हते. ते रेकॉर्डिंग चालू असतं. तर आज आपण जी बोलणार आहे ती सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला माहीत असतो. ही चालू क्रिया, मी जेवत आहे, मी बसत आहे, मी बोलत आहे, मी खेळत आहे. त्याच्यासाठी एकदम बिंदासपैकी आय एन जी वर्बला लावायचं आणि बोलायचं. जसं की मी अगोदरच लिहून ठेवले, कारण लिहिण्यात वेळ जातो. तर मी तुम्हाला थोडं सोपं पडावं म्हणून मी थोडंसं तुमच्याबरोबर प्रॅक्टिस करणार आहे आणि आपण बोलण्याची एक प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच आपल्यात थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढेल. आपली सुरुवात खूप छोटी जरी असेल ना, तर आपण नक्कीच टार्गेट अचीव करणार आहोत. कारण आपल्या रोजच्या ज्या आपण रोज शिकणार आहोत त्याच्यात कन्सिस्टन्सी असणार आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आपल्याला फ्लुएंटली इंग्लिश बोलायला येणार आहे. तर आपण प्रॅक्टिस करू. जसं की चालू क्रियेमध्ये आपल्याला बोलायचं आहे, तर काय येणार, चालू क्रियेसाठी आय एन जी येतं, हे आपण लक्षात ठेवते. तर मी बोलतेय, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. मी कंटिन्यू बोलत राहणार आहे. जसं की रोज आपण 10 वर्ब घेऊ, 10 क्रिया घेऊ आणि त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करू. आणि तुम्हाला तर मी सुरुवातीच्या माझ्या व्हिडिओमधून सांगितलेलंच आहे, आपल्याला सगळ्यात अगोदर इंग्लिश बोलायचं आहे म्हटल्यावर काय लक्षात ठेवायचं आहे, की तो कोण आहे, तो सब्जेक्ट आहे, तो कोण आहे. आणि तो कोण आहे सब्जेक्ट कळल्याच्या नंतर क्रिया कशावर होती, त्या क्रियेचं नाव सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर ती क्रिया कशावर होती ही 3 नंबरला आहे. म्हणजेच काय, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, हे 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलणार. तर आज आपण प्रॅक्टिस करू. आता सुरुवातीला मी अगोदरच फॉर्म्युला लिहून ठेवलेला, आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची. आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. आय एम ईटिंग, आय एम टॉकिंग, आय एम स्लीपिंग, आय एम रायटिंग, आय एम प्लेइंग, आय एम वर्किंग, आय एम ड्रिंकिंग, आय एम लर्निंग, आय एम क्राईंग. मी रडत आहे. म्हणजेच काय, की अशा प्रकारे आपण छोटे छोटे सेंटेन्स घेतले तर नक्कीच आपण प्रयत्न करून आपल्या स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाढलेला जाणू शकतो. तशाच प्रकारे आपण घेऊ शकतो की यूचं. तर you are teaching, you are eating, you are talking, you are sleeping, you are writing, you are playing, you are working, you are drinking, you are learning, you are crying. तू शिकवत आहे, तू जेवत आहे, तू बोलत आहे, तू झोपत आहे, तू लिहित आहे, तू खेळत आहे, तू काम करत आहे, तू पित आहे, तू शिकत आहे, तू रडत आहे. अशा प्रकारे हे सेंटेन्स तयार होतात. तशाच प्रकारे आपण प्रॅक्टिस करू शकतो. वी आर टीचिंग, वी आर इटिंग, वी आर टॉकिंग, वी आर स्लीपिंग, वी आर रायटिंग, वी आर प्लेइंग, वी आर वर्किंग, वी आर ड्रिंकिंग, वी आर लर्निंग, वी आर क्राईंग. आम्ही शिकवत आहोत, आम्ही जेवत आहोत, आम्ही बोलत आहोत. तशाच प्रकारे ते शिकवत आहेत. म्हणजेच दे आर टीचिंग, दे आर इटिंग, they are talking, they are sleeping, they are writing, they are playing, they are working, they are drinking, they are learning, they are crying. तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे प्रॅक्टिस करू. दिसायला खूप छोटं वाटतंय, पण प्रॅक्टिस करून करून आपल्या जिभेला एक सवय होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आपण खूप छान बोलू. त्याच्यानंतर आपण बोलू शकतो ज्यावेळेस एक वचनी करता येतो. म्हणजेच काय, तो, ती आणि ते. ते म्हणजे काय, मी आवर्जून लिहिलंय, ते म्हणजे निर्जीव वस्तूसाठी इट वापरायचं. म्हणजेच काय, ही इज टीचिंग, तो शिकवत आहे. ही इज इटिंग, ही इज टॉकिंग, ही इज स्लीपिंग, ही इज रायटिंग, ही इज प्लेइंग, ही इज वर्किंग, ही इज ड्रिंकिंग, ही इज लर्निंग, ही इज क्राईंग. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की ती शिकवत आहे, ती शिकवत आहे. तर मग काय, शी इज टीचिंग, शी इज इटिंग, he is talking, she is sleeping, she is writing, she is playing, she is working, she is drinking, she is learning, she is crying. त्याच्यानंतर आपल्याला सांगायचं की ते, it is teaching, it is eating, it is talking, it is sleeping, it is writing, it is playing, it is working, it is drinking, it is learning, it is crying.
तर अशा प्रकारे चालू क्रिया जर सांगायच्या असतील तर छोटी छोटी प्रॅक्टिस करू आणि खूप छान छोट्या छोट्या मिस्टेकमधून बाहेर पडू. खूप सारा विचार करण्याची गरज नाही आहे. आत्ता आपण छोट्या छोट्या स्टेपने चाललो आहेत ना, त्यामध्ये आपण खूप छान प्रॅक्टिस करतोय का या पॉईंटकडे जरी लक्ष दिलं ना, तरी तुम्ही फ्युचरमध्ये नक्कीच स्वतःला समजू शकतात, बोलू शकतात. अशा प्रकारे इंग्लिश तुम्हाला येईल. चला तर आपण पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अजून वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत. तर तुम्ही ह्या आजच्या जे काही आपण लेसन घेतलाय, टॉपिक घेतलाय, याच्यातून तुम्हाला काय गोष्ट खूप दिवसापासून लक्षात येणार होती, ती येत नव्हती, आज तुम्हाला थोडीशी कळली आहे. जरी असं झालं असेल तरी तुम्ही कमेंटमधून यस म्हणून टाईप करू शकता. आणि छोटी छोटी सेंटेन्स आपण म्हणजे करत राहू. जसं की मी बोलत आहे, आय एम टॉकिंग, म्हणजे सुरुवातीलाच तो शब्द आलाय, नाही टीचिंग आलाय. प्रत्येक गोष्टीचं एक फॉप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आय एम बोलायचं. त्याच्याने सुद्धा आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो. तर थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. आणि खरंच मला सुरुवातीला तुम्ही आवर्जून व्हिडिओ पाहताय तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण जसजसे माझे सबस्क्राईब वाढत जातील तसे तसे मला लाईव्ह व्हिडिओ करायला खूप जवळ चान्स आहे. त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट मी. थँक्यू.